फाउंडेशन महाराष्ट्र राज्य के संस्थापक अध्यक्ष सम्मान्य श्री दयानंद जी मोतीराम चोरघे व DY फाउंडेशन के महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा श्रीमती स्व प्रियंका दयानंद चोरघे तथा DY फाउंडेशन के युवा अध्यक्ष वीरेंद्र दयानंद चोरघे, विराज दयानंद चोरघे तथा समस्त चोरघे परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के सरौली गांव के सरौली पाड़ा में श्रीमद् भागवत कथा का भव्य आयोजन दिनांक 17 मार्च 2026 से 24 मार्च 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, शोभा यात्रा, श्रीमद् भागवत कथा, महाआरती, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर केंद्रीय पंचायत राज्य के माजी मंत्री श्री कपिल जी पाटिल व शिवसेना नेते श्री प्रकाश जी पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सरौली गांव परिसर के ग्रामस्थ मंडलों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान समस्त चोरघे परिवारों द्वारा शाल पुष्प देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम को सफल बनाने में DY फाउंडेशन के कार्यकर्ताओं का विशेष योगदान रहा। वासना संपून जाते आणि वासना संपली की जन्ममरण संपून जाते। 7व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात एका ठिकाणी हे असो कायसी गोटी सांगलीचे तो कामनापर्यंत असतात, देह माझा आहे तोपर्यंत। आता देहाचाच विसर पडला, त्याच्यामुळे वासनेचा विसर पडला महाराज आणि म्हणून बुद्धवेद राहिला याचा संक्षिप्त भावार्थ मी तुमच्यासमोर सांगितलेला आहे।
सुरुवात 4थ्या दिवशी झाली. परीक्षेने प्रश्न विचारला की कृष्णचरित्र मला तुम्ही सांगितलं पण मला पूर्ण समाधान होईल असं सांगितलं नाही. मला ते संक्षिप्तपणे ऐकायचं, मला ते विस्ताराने ऐकायचं. म्हणून भगवान श्री शुकाचार्यांनी ते कृष्णचरित्र अत्यंत विस्ताराने सांगितलं. त्याचे काही भाग या ठिकाणी आपल्याला सांगायचं. म्हणजे या पृथ्वीला पापाचा भार झाला. पापी या भक्त दैत्याचे मातवे धरणीशी झाले मोझे त्यांचे. विधदासे त्रास ऋषी मुनी सर्वा न तुझी ती देवा कोणी एक. आणि म्हणून ही पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली आणि कारण सांगितलं. ब्रह्मदेवाने महादेवाला सांगितलं आणि सर्व देवता मिळून आता क्षीरसागराच्या जवळ गेल्या आणि देवाची प्रार्थना करतात. देवाची प्रार्थना केल्यानंतर आकाशवाणी झाली की मी द्वापार युगामध्ये म्हणजे या युगामध्ये वसुदेव देवकीच्या घरी मी प्रगट होणार आहे आणि दैत्यांचा संहार करून धर्माची संस्थापना करणार आहे. भगवंताचं प्रिय आहे. स्वरही बंद केलं, सगळं बंद केलं. जब जब होई धर्म की हानी माढली असुर अधम अभिमान. करयानी की जाई नहीं बरणी सीधई प्रधेनु सुरधरणी. हे भगवंताचं प्रीत आहे की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, पापाचं प्रस्त वाढतं, त्याच्या वेळेला भगवान आपला आविष्टपणा सोडून आणि सगुण रूपामध्ये येतात. आणि भगवंताने अवतार धारण केला मथुरेमध्ये. कार्य करायचं होतं अलौकिक म्हणून गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर 6व्या दिवशी पुतना मावशीचा वध झाला, शक्तासुराचा वध झाला, तृणावताचा वध झाला. अशा अनेक दैत्यांचा भगवंताने संहार केल्यानंतर आता भगवंताची पुढची लीला सुरू झाली. आईने आपल्या मुलाला काय खायला द्यावं. आता ही पोरांना बर्गर बिर्गर खाणारी ती म्हणतात जुन्या माणसानं अक्कल नव्हती. पोरं म्हणतात जुन्या माणसानं खायची अक्कल नव्हती. जुन्या माणसानं जर राहणीमान साधं होतं पण शरीर वजनासारखं कठीण होतं. आणि जुन्या माणसांना अक्कल नाही अशी म्हणणारी जी मूर्ख लोक आहेत त्यांना माझं सांगणं आहे, जुनी माणसं इतकी अक्कलवान होती, घरी जेवायची असं बोलायला
घरी जेवायची आणि शौचाला बाहेर जायची. तुम्ही जेवता हॉटेलमध्ये ध्यान द्यायला घरी येतात मला ताकद नव्हती म्हणून देवाने मुलांना सांगितलं मी तुम्हाला तृप्त तरी माझ्या मागे मागे या आणि आपल्या मुलांना तृप्त करण्यासाठी तिने चोऱ्या केल्या. आता ज्याच्या घरी नंदराजाच्या घरी 1 कोटी गाय आहेत त्याचा मुलगा चोरी कशाला करेल, पण त्याने नवनीताची चोरी केली असा अर्थ असा आहे. नवनीत म्हणजे चित्त, चित्त चोरी येले नंदाच्या नंद आणि तो भक्तांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी तो चित्ताची चोरी करायचा नवनीताचं निमित्त होतं. यशोदेकडे गाराने यायला गाराने सुद्धा त्या पाया सांगायच्या ज्यांच्या घरी तो जात नव्हता अशा बाईने गाराने सांगायच्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का यशोदे सांगा तुझ्या मुलाला. एक बाई सांगते घरी दूध खातो आणि हात माझ्या सुनेच्या मुखाला पुसून जातो. सुनेचं 2 दहेनी मागलं का मी तिला विचारते का तू खाल्लं का, मी नाही खाल्लं. मग दुसऱ्या दिवशी मग माझ्या तोंडाला हात पुसून जातो. मग ती मला विचारते तुम्ही खाताना हात माझ्या तोंडाला पुसता. आमच्या सासू सुनांचं भांडण किती चालू आहे तुझ्या मुलामुळे. आपण खातो दही दूध लोणी हात पुसी तसे सुने मुखाला लोणी. त्याला जरा आवड घाल म्हणून आवरी आपला काना रस लिहिल्या आमच्या सुना. मग शेवटी यशोदा मातेने भगवंताला सांगितलं आता तुम्ही कोणची लीला करायची, कोणती लीला. आता भगवंताला सांगितलं काठी घ्यायची मुकाट्याने, घोंगडी घ्यायची, शिदोरी घ्यायची आणि आता उद्यापासून कुठं जायचं, गायी चारायला जायचं. आणि मग भगवंताने आपल्या सौंदर्याने एकत्र केले आणि दुसऱ्या दिवशीपासून लगेच गायी चालण्याची लीला सुरू झाली. कशी सुरू झाली,
अस्तित्व नसेल. सध्या देश आपण बघितलं तर अत्यंत वंचन आहे. देश वंचन आहे असं म्हणण्यापेक्षा सध्या सगळं जगच अस्वस्थ झालेलं आहे. आणि कुठे युद्ध सुरू आहे, कुठे काय चालू आहे, कुठे अत्याचार, अनाचार, दुराचार, बलात्कार, कुठे नवनवीन गोष्टी कानावरती येतात आणि त्याच्यामुळे माणसाचं जीवन हे अत्यंत अस्वस्थ झालेलं आहे. तरी ही जी भागवत कथा या ठिकाणी ठेवलेली आहे याच्यामध्ये फक्त मला मोठेपणा मिळावा हा त्यांचा हेतू नाही, मला लोकांनी मानावा हा त्यांचा हेतू नाही, किंवा मला त्याच्यातून मतगीतं मिळावी हा त्यांचा हेतू नाही. तर ही भागवत कथा करण्याच्या मागचा त्यांचा हेतू आहे. ही भागवत कथा नसून हा विश्वशांतीचा महायज्ञ आहे. आणि म्हणून या कथेच्या द्वारे का होईल आपण मिळालेलं पुण्य भगवंताला आम्ही अर्पण करतो आणि या जगामध्ये शांतता नांदावी अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. अशा प्रकारचं हे कार्य दयानंदजी चोरगे यांचा उल्लेखनीय आहे. टाळकरी वर्ग, मृदंगाचार्य, विनेकरी, आपण पत्रकार बांधव सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. कार्याचे 2 अभंग एका मिनिटापुरती प्रसाद जागेवरच मिळेल. आधी खास सर्वांनी काला आणि मगच जागेवरून हाला. काला दिल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम भजन होईल आणि तदनंतर या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले माननीय अतुलजी पाटील साहेब हे आपल्याला शुभेच्छा देतील 2 शब्दामध्ये आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. शिंकेला जोरदार काळामध्ये आपण त्यांचा सूर्या त्यानंतर शिवसेना नेते मागेच्या शुभस्ते मायाची आणि प्रेमाची शॉल तसेच ते राम नाम जपात झाले की पुस्तिका आणि श्रीफळ देऊन त्याचं स्वागत सन्मान केलं जातं. मला असं वाटतं की आपण या ठिकाणी सांगितलं की दयानंद चोरगे यांनी आजोबाची परंपरा कायम ठेवली, पण याचं श्रेय मी काही ना दयानंद देणार ना प्रियंका देणार. त्याचं खरं श्रेय हे मोतीराम चोरगेच्या संस्कारामध्ये. त्याचं छोटस उदाहरण मी मागितलं, साल मला काय आठवत नाही आता. दयानंद चोरगेला 4 अपत्य असल्यामुळे पंचायत समिती लढता येत नाही, पण त्यावेळेला वडिलांना पंचायत समिती लढवली आणि वडिलांना जिंकवण्यासाठी त्यांनी जो काही जीवाचा आटापिटा केला ना, त्यांच्या विजयी सभेमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये मी सांगितलं होतं, दयानंद चोरगे सारखा सुपुत्र जर सगळ्यांना मिळाला तर मोतीराम चोरगेंसारखे सगळेच लोक निवडून येतील. हे खरे दयानंद चोरगेंना मिळालेले मोतीराम चोरगेचे संस्कार. आणि म्हणून आजोबांनी चालू केलेली परंपरा ही पुढे कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही सांगितलं की हे काही मतांसाठी केलं नाही, मी उल्लेख केला तर मी विसरलो त्या शब्दाला. हे कसलं विचारांचा होम वगैरे काय तर तुम्ही बोलता, पण विचाराच्या होमातून उत्पत्ती होणारी जी वाणी आहे त्या वाणीतून मतं मिळणार की नाही मला पण माहित नाही, पण मन 100% जोडली जाते हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून
दयानंद चोरगे आणि प्रियंका हे गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या भागवत कथेचं आयोजन करून तुमच्या आमच्या सारख्या सगळ्यांना जी काही अमृतवाणी येणाऱ्या आपल्या पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात, त्याच्यासाठी त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. एकच तुळशीची माळ घातलेली आहे, दुसऱ्याने पण घालावी. प्रियंकाला जीवन बनवताना बरं होईल. मला सांगू नका, मी काय ते सांगून दिले. मला बरेच लोक सांगतात की तुम्हाला कीर्तन करायचा अधिकार पाहिजे असेल तर माळ घाला. मी सांगतो तुमच्या पंथातली भांडणं ज्या दिवशी भेटतील त्या दिवशी मी माळ घालेन आणि मग कीर्तन तुम्हाला आहे. महाराजांनी मला सांगितलं म्हणजे तुम्हाला माळ घालायची आवश्यकता कधीच लागणार नाही. हे का होते? एक मूर्तिकार असतो, मूर्तिकाराने एकदा देवाला विचारलं, मी ही मूर्ती बनवतो आणि तुम्ही ही मूर्ती बनवता, आपण सगळ्या देवाने बनवलेल्या मूर्ती आहोत ना. देवाला प्रश्न विचारलाय बघा कसा. मी बनवलेल्या मूर्ती आहे, त्या मूर्तीची पूजा सगळेच लोक करतात, तर तुम्ही बनवलेल्या मूर्तीची पूजा लोक का करा? हा प्रश्न किती गहन आहे. देवानी बनवलेल्या मूर्तीची पूजा खऱ्या अर्थाने करायची असेल तर विश्वनाथ वारगे महाराजांसारखे महाराज आपल्याला येऊन जे काही प्रबोधन करतात, मार्गदर्शन करतात, ते इथून जाताना सोबत घेऊन गेलं पाहिजे आणि कायमचं मनात ठेवलं पाहिजे. तेव्हा देवानी बनवलेल्या मूर्तीची पूजा निश्चितपणाने आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या भागवत कथेच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी जे संस्कार द्यायचे त्याचं मार्गदर्शन मिळत राहते आणि ती व्यवस्था करण्याचं काम दयानंद चोरगे सारखे अनेक सहकारी अनेक ठिकाणी करत असतात. आपल्याही सत्याचा आपण उल्लेख केला, त्याच्या पाठीमागची प्रेरणा खऱ्या अर्थाने तीच आहे आणि ही प्रेरणा आपल्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला मिळत राहते. म्हणून असे कार्यक्रम करण्याची सुबुद्धी आशीर्वाद हा परमेश्वर आपल्याला देत राहतो. भविष्यातही अशाच प्रकारच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आपल्याकडून मिळत राहावं अशा प्रकारची विनंती करतो. दयानंद चोरगे, प्रियंका यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. याला विनंती होईल पुढे या. पप्पू शंकरेशा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी माननीय श्री शिवसेना नेते यांचा सत्कार प्रधाजी पाडीसाहेब आणि कमिटी पाडीसाहेब यांच्या शुभहस्ते केला जात आहे. विनंती विनंती असेल आपण शंकरेशा साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्याचे आयोजन माननीय श्री दयानंद मोतीराम चोरगे साहेब. आपण देखील या एकनाथ हरड यांचा देखील सन्मान करायचा आहे. चला आचार्यांचा सत्कार वैलीचे शुभास्ते होत आहे. आचार्य भगवानजी भोईर, पंडित करे, सुरेश पाटील, आचार्य संजय मार्के, आचार्य जितू मानेकर, आचार्य विशाल पाटील, संदेश गायकवाड, राजेंद्र भोईर आणि जगदीश भोईर यांना विनंती आपण स्टेजवर या. वैलीच्या शुभास्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 5 वर्ष सातत्याने 8 दिवस रोज सेवा आचार्य आमचे जाम भारी सर्व करून संपन्न करणार आहेत. त्याकरिता आपण व्यवस्थित प्रसाद वाढायचा आहे. चला पत्रावली प्रभाकर पाटील तिकडे बघा, या रांगेमध्ये काही लागतं का? सर्व पदार्थ वाढाकार्य भरी पालिका प्रभुराज दादा भोईर साहेबांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे.